नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मोर्चासाठी लोकल ट्रेनने प्रवास करणार असल्याची घोषणा काल केली होती। या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनाथ बन यांनी राज ठाकरे यांना मेट्रोने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे। दादर पासून CSMT पर्यंत मेट्रो उपलब्ध असल्याने त्यांनी मेट्रोने प्रवास करून मुंबईकरांना मिळणारा सुखकर अनुभव घ्यावा असे बन यांनी मत व्यक्त केले आहे। या प्रवासामुळे मेट्रोच्या निर्मिती आणि तिच्यामुळे मुंबईकरांच्या जीवनातील सोयी सुविधांची कल्पना येईल असेही ते म्हणाले। यावेळी नवनाथ बन यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मोर्चावरही टीका केली। महाविकास आघाडीने मोर्चा काढण्यापूर्वी त्यांच्या लोकसभेतील निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील बन यांनी यावेळी केली। रोहित आर्याच्या पत्नीचा आंदोलनादरम्यानचा एक जुना व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये रोहित आर्याची प्रकृती खालावल्याने त्याची पत्नी अत्यंत भावनिक झालेली दिसते। उपचारासाठी रोहित आर्याला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना पत्नीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते। व्हिडिओमध्ये त्या ढसाढसा रडताना, आपल्या पतीच्या उपचाराची मागणी करताना आणि त्यांच्या जीवाची याचना करताना दिसत आहेत। मंत्री उदय सामंत यांनी मनसेच्या काँग्रेस सोबतच्या संभाव्य राजकीय युतीवर तीव्र शब्दात टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस सोबत मनसे जात असल्याचे दुर्दैव त्यांनी व्यक्त केले। सामंत यांनी आठवण करून दिली की 15 दिवसांपूर्वीच कर्नाटकात काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे रेल्वे स्टेशन होतं ते बदलून सेंट मेरीच्या नावाने केलं, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे असं सामंत म्हणाले। मनसेच्या अध्यक्षांना कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन करत असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला। सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे। शेतकऱ्यांच्या सहकार्याने आजचं यश हाती आलं आहे। आम्ही सरकारचं अभिनंदन करतच आहोत। आम्ही सरकारचे आभार मानतो की इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला। या कठीण परिस्थितीमधून सरकारने मार्ग काढला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानतो। परंतु हे सर्व करत असताना यामध्ये काही कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही असा इशाराही यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे। मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारवर शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पर्यंत सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी हा कालावधी खूप लांबचा असून तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीन बिकट होईल अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या मते शेतकऱ्यांच्या सध्याच्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीच्या मदतीची गरज आहे। त्यांनी या स्थितीची तुलना एका गंभीर रुग्णाशी केली, ज्याला त्वरित इंजेक्शनची गरज असताना 6 महिन्यांनी दवाखान्यात नेण्याचे बोलले जात आहे। अशा स्थितीत तो रुग्ण जगू शकणार नाही असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच आपल्या एक्स हँडलवरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे। यामध्ये संजय राऊत यांनी प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली होती। त्यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीत इतका गंभीर बिघाड होईल असे कोणालाही वाटले नव्हते। मात्र अखेर आज त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे। संजय राऊत हे दररोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेत असत, मात्र आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली नव्हती। त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दलची माहिती समोर आली। रोहितचा खात्मा झाल्यानंतर त्याने शिक्षण विभागासाठी एक उपक्रम राबवल्याचे समोर आले आहे। या उपक्रमातील 2 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने तो पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता। त्यासाठी त्याने आंदोलन, उपोषणाचा मार्ग सुद्धा अवलंबला होता अशी माहिती समोर येत आहे। दुसरीकडे आता रोहित आर्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दिसत आहेत। यामध्ये व्यासपीठावर रोहित आर्या सुद्धा आहे। दीपक केसरकर यांनी सांगितले की शिक्षण मंत्री असताना त्यांनी रोहित आर्या यांना
चेकद्वारे वैयक्तिकरित्या पैसे दिले होते। रोहित आर्य माझी शाळा सुंदर शाळा योजनेशी संबंधित होते। रोहितने केसरकरांच्या घराबाहेर उपोषणही केले होते। केसरकर यांनी पुढे असे म्हटले की कोणत्याही सरकारी देयकासाठी सर्व प्रक्रियांचे पालन केले पाहिजे, त्यामुळे त्यांना 2 कोटी रुपये मिळाले नाहीत हा त्यांचा आरोप खोटा आहे। त्यांनी विभागात जाऊन कागदपत्रे सादर करावीत। मतचोरी, मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक आता एकवटले आहेत। महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे। या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट वरून सुरू होईल। मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हा थांबेल। मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी दुपारी 1 ते 4 या वेळेत मोर्चा निघणार आहे। मात्र महाविकास आघाडी आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची माहिती समोर येत आहे। गुरुवारी नवी मुंबईत झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 338 धावा केल्या होत्या। मात्र भारताने 5 विकेट्सने विजय मिळवत त्यांना स्पर्धेबाहेर केलं। या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्सने नाबाद 127 धावा करत भारताला शानदार विजय मिळवून दिला। तिचा एक सोपा कॅच मात्र हिलीकडून सुटला होता। मोठ्या सामन्यातील या पराभवानंतर हिली खूपच निराश दिसली। पुढील विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या योजनांबद्दल विचारल्यावर हिली म्हणाली, मी तिथे नसेन। मला वाटतं हाच या पुढील चक्राचा खरा रोमांच आहे। आपण ते घडताना पाहू। पुढील वर्षाच्या मध्यात T20 वर्ल्ड कप होणार आहे, जो आमच्या संघासाठी खूपच रोमांचक ठरणार आहे। पण मला वाटतं आमच्याकडे वन डे क्रिकेटमध्ये पुन्हा काही बदल होतील। आम्ही बऱ्याच गोष्टी योग्य केल्या, काही चुका देखील झाल्या, त्यातून शिकू आणि अधिक मजबूतीने परत येऊ। स्मृती मानधना आणि पलाश मुंचल यांनी आपल्या रिलेशनशिप बाबत उघडपणे सांगितलं आहे। गेल्या बऱ्याच दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चाही जोरात सुरू आहेत, परंतु वर्ल्ड कप नंतर दोघेही लग्नाचा बार उडवणार असून तशी तयारीही सुरू झाली आहे। दोघांच्याही घरी लग्न सराई सुरू आहे। वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात स्मृती मानधना आणि पलाश मुंचल यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे। तसेच 20 नोव्हेंबर पासून दोघांच्या लग्न समारंभांना सुरुवात होईल आणि हा विवाह स्मृतीच्या घरी म्हणजेच सांगलीत होणार आहे।